अगदी सुरुवातीपासूनच नाशिक विधान परिषदची निवडणूक वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आलेली आहे आणि अखेर आता उद्या या सगळ्या नाशिक विधान परिषद निवडणूक संदर्भात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्यासाठी प्रशासनाने जी तयारी आहे त्या तयारीला आता सुरुवात झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं। अशा पद्धतीची मतपेटींची व्यवस्था करण्यात आलेली आहे, कारण ही निवडणूक जी आहे ते बॅलेट पेपरवरती जे होणार आहे आणि म्हणून मतपेट्यांची जी व्यवस्था आहे ती हे केल्याचं आपल्याला बघायला मिळतं। नाशिक जिल्ह्यामध्ये 9 मतदान केंद्र आहेत आणि जे मतदार आहेत ते मतदार या 9 मतदान केंद्रावरती आपलं मतदानाचा हक्क बजावणार आहेत। जवळपास 623 मतदार आहेत आणि हे 623 मतदार नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये जे 9 मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी जाऊन मतदानाची प्रक्रिया हे पार पडतील अशा पद्धतीची जी व्यवस्था आहे ते प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये 623 नगरसेवक आहेत आणि हे सगळे नगरसेवक मतदार असतात आणि नाशिक विधान परिषद निवडणुकीत हे सगळे नगरसेवक आपलं मतदानाचा हक्क बजावणार आहेत। अगदी 2 दिवसांपासून एकूणच महायुतीकडून प्रिकॉशन घेण्यात आलेलं आहे। सगळ्या नगरसेवकांना सहलीला घेऊन जाण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी मतदानाची जी प्रक्रिया आहे ते समजून सांगण्याचा जे प्रयत्न आहे ते महायुतीच्या नेत्यांकडून केला जातोय। अद्यापही महाविकास आघाडीने मात्र कुठलाही निर्णय घेतलेला नाही। महाविकास आघाडीकडे पण मोठ्या प्रमाणात मतदान आहे। नेमकं महाविकास आघाडी कुणाला मतदान करणार खरं तर हेही पाहावं लागणार आहे, पण जी मतदानाची प्रक्रिया आहे किंवा जे मतदानाचं संपूर्ण तयारी आहे ते आता प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत ही मतदानाची जी प्रक्रिया आहे ती पार पडणार आहे। नाशिक शहरामध्ये महापालिका आणि भगूर या 2 स्थानिक स्वराज्य संस्थेचे नगरसेवक हे मतदान करणार आहेत आणि नाशिकच्या कलेक्टर ऑफिसमध्ये या मतदान केंद्राची जी आहे ती व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे नेमकं आता उद्या हे किती टक्के मतदान होतं म्हणजे सर्वच्या सर्व हे मतदार हे मतदान करतात का हे बघावं लागणार आहे, कारण अत्यंत चुरशीची निवडणूक आतापर्यंत झालेली आहे आणि त्यामुळे नेमकं किती टक्केवारी मतदान हे उद्या जे एकूणच पार पडतो आणि कोण या संपूर्ण निवडणुकीमध्ये निवडून येतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।